भाऊंची सांगीतिक जीवन यात्रा या कार्यक्रमात मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. सहजीवन परिवार एकत्र येऊन कोणताही कार्यक्रम झाला तर स्वर्गीय हिराचंद परशुराम बुटाला अर्थात आपल्या सर्वांचे भाऊ यांचे स्मरण केल्याविना कार्यक्रम पूर्ण होऊच शकत नाही. आज आम्ही सर्व सहजीवन परिवाराकडून कलाधारा 2025 या कार्यक्रमात भावपूर्ण संगीतमय आदरांजली अर्पण करत आहोत. एका असामान्य हिऱ्याचा हा प्रवास आहे. आपणा सर्वांना माहीत असेलच की भाऊ प्रचंड आध्यात्मिक होते. त्यांची ईश्वरावर गाढ श्रद्धा होती आणि त्यांनी त्यांच्या प्रत्येक कार्याची सुरुवात परमेश्वराच्या स्मरणाने केली. संगीत मैफिलीच्या प्रथा परंपरेप्रमाणे आणि अर्थात भाऊंच्या त्या श्रद्धेला अभिवादन करताना आम्हीही आजच्या या ईशस्थावनाने आमच्या सांगीतिक जीवन यात्रा या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत. प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो कृपाळा, गजानना गणराया. प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो गुणीजन पालक, दुरित तिमिर हारक, कारक तू दुःख विदारक, सुखकारक तू दुःख विदारक, तूच तुझ्या सारखा. वक्रतुंड ब्रह्मांड नायका, वक्रतुंड ब्रह्मांड नायका, विनायका प्रभुराया. प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो कृपाळा, गजानना गणराया. प्रथम तुला वंदितो. आपण जरी सांगीतिक जीवन यात्रा थोडासा उत्कट आणि थोडासा गांभीर्य असला कार्यक्रम असला तरी जर आपल्याला आवडलं तर रसिक प्रेक्षकांना विनंती आहे की टाळ्या वाजवून कलाकारांना बळ द्यावं. आणि आत्ता जरी गाणं नसलं तरी सुद्धा त्याच्या ढोलकीसाठी नक्की टाळ्या वाजल्या पाहिजेत. छान. कैलासवासी भाऊंचे खडतर बालपण, घरातील आर्थिक परिस्थिती बिकट, कुटुंब मोठे, कुटुंबाची लहानपणापासूनच पडलेली जबाबदारी, अशा परिस्थितीत या बालमनावर वैचारिक क्षमता, कणखरपणा, कष्ट करण्याची प्रवृत्ती, परोपकार, माणुसकी यासारखे संस्कार बिंबत गेले. जिथे द्वेषाऐवजी प्रेम नांदावे, अंधाराऐवजी प्रकाश पसरावा, अज्ञानाऐवजी ज्ञान फुलावे आणि प्रत्येक मनात करुणा आणि विश्वास निर्माण व्हावा, हीच ती मनापासूनची इच्छा, हीच भाऊंची प्रार्थना. आणि या भावनेला स्वर देणारी, अर्थात मनाला स्पर्श करणारी, हीच आमची प्रार्थना.
हीच मुची प्रार्थना अन हेच मुझे मागणे हीच मुची प्रार्थना अन हेच मुझे मागणे माणसाने माणसाची माणसासम वागणे हीच मुची प्रार्थना अन हेच मुझे मागणे माणसाने माणसाशी माणसासम वागणे हीच मुची प्रार्थना धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे धर्म जाती प्रांत भाषा देश सारे संपुदे एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगुदे अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे माणसाने माणसाशी माणसासम वागणे हीच मुची प्रार्थना तारी दाटला अंधार दुःखाचा जरी सूर्य सत्ताचा उद्या उगवेल आहे खातरी तोवरी देही आम्हाला काजव्याचे जागरी माणसाने माणसाशी माणसासम वागणे हीच मुची प्रार्थना लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले पाऊले चालो पुढे ते थांबले ते संपले घेतला जो श्वास आता तो पुन्हा लाभणे माणसाने माणसाशी माणसासम वागणे हीच आमची प्रार्थना हेच आमचे मागणे माणसाने माणसाशी माणसासम वागणे हीच आमची प्रार्थना ही प्रार्थना केवळ शब्दात न ठेवता आपल्या आचरणात उतरवीत भाऊंनी लोकांशी संवाद साधला. आपुलकीने सर्वांना सोबत घेऊन शिक्षण हे समाजसेवेचे चांगले अंग आहे हे जाणून स्वतःला या कार्यात झोकून दिले. मार्ग अवघड होता. स्वतःला नाही जमलं पण इतरांनी शिकावं या विचाराने भाऊ प्रेरित होते. भाऊंच्या अंगी असलेले दानधर्म परोपकार सेवा सन्मान मदत कार्य हे गुण उपयोग केले. अर्थातच यासाठी निधी संकलन करणे अत्यंत गरजेचे होते. अर्थात भाऊंचे स्वतः दात्याचे हात दातृत्वाचे हात समोर प्रचंड समस्या इमारत पगार अशा सगळ्यासाठी निधी मागायचा कसा मागायची सवय नव्हती. परंतु भाऊ हे एक चालतं बोलतं विद्यापीठ होतं. प्रत्येक माणूस प्रत्येक घटक समाजात शिकवत असतो अशी त्यांची श्रद्धा होती. एकदा एका टळटळीत दुपारी हनुमान पेठेतल्या दुकानात बसले असताना आपल्या सर्वांना आठवत असेल जुन्या पिढीला एक भिक्षुक होता. तो कमरेत वाकलेला आणि दाढीचे खुंट वाढलेला असा हा भिक्षुक एक गाणं म्हणत जात असे. अर्थात त्या गाण्याच्या बोल यापेक्षा भाऊनी त्यातलं हेरलं की मला इथे प्रेरणा मिळाली. काय तर हे बघ ह्याने मला शिकवलं तुझे उद्देश स्वच्छ असतील चांगले असतील संस्थेचे आपले उद्देश चांगले असतील तर तुला निधी
आणि पैसे कधीच कमी पडणार नाही. आणि अर्थातच नंतर दात्यांची रीग लागली, पैशाचा पाऊस पडला, कारण ती जाताना त्यांना प्रेरणा मिळाली. छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा कशी शिकवत असतात आणि ते शिक्षण आमच्यापर्यंत कसं पोहोचवत असतात, ही भाऊंची खासियत होती. ते गीत केवळ याच्यासाठी समावेश केला की त्यांनी काय काय कुठून कुठून शोधलं आणि आमच्यापर्यंत दिलं, हे आपणासाठी समजावे म्हणून. पोटा पुरता बसा पाहिजे नको पिकाया पोळी. पोटा पुरता बसा पाहिजे नको पिकाया पोळी. देणाऱ्याचे हात हजारो तुबळी माझी झोळी. देणाऱ्याचे हात हजारो तुबळी माझी झोळी. हवास तितका पाडी पाऊस देवा वेळोवेळी. हवास तितका पाडी पाऊस देवा वेळोवेळी. चोची पुरता देव दान माय माऊली काळी. चोची पुरता देव दान माय माऊली काळी. एक वितीच्या वितेस पुरते तळहाताची थाळी. एक वितीच्या वितेस पुरते तळहाताची थाळी. देणाऱ्याचे हात हजारो तुबळी माझी झोळी. 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 आणि आता सर्वच त्यांच्या सहकाऱ्यांना बळ मिळालं, प्रेरणा मिळाली आणि दात्यांचे असंख्य हात समोर आले. आता माणूस, जर तुम्हाला पैसे आणि सगळं तुमच्याकडे बाकीची साधन संपत्ती असेल, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, तरी माणूस, भाऊची खरं सांगतो परमेश्वरांची अपार श्रद्धा होती. देवारातल्या देवासोबतच ना त्यांनी माणसात सुद्धा देव शोधला. दुःखात धीर देणारा हात, अडचणीत आधार देणारे शब्द आणि निस्वार्थ मदतीतून उमटणारी करुणा, हाच खरा देव. याच भावनेला स्वर देणारे हे अर्थपूर्ण गीत. देव देव्हार्यात नाही, देव नाही देवार्यात. देव देव्हार्यात नाही, देव नाही देवार्यात. देव सोडून नेईल अशी कोणाची पुण्याई. देव देव्हार्यात नाही.
या पुढील गीत एकाच आशयाचे असले तरी भाऊ हे देव, श्रद्धा, कर्माचा सिद्धांत आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान असं घेतलेलं अजब रसायन होतं. हे जीवनविषयक तत्त्वज्ञान सांगताना त्यांनी त्या सगळ्या गीतांचा, त्या सगळ्या साहित्यातला सार आमच्यापर्यंत पोहोचवला. हे गीत, या गीताचा समावेश आम्ही सहज विचारलं या संपूर्ण कार्यक्रमाचे दिग्दर्शक मान्य मंगेशभाईंना की का असावं हे गीत. त्यामुळे मला त्यातील भाऊंचं तो पैलू उलगडून दाखवायचा आहे जो त्यांनी कर्माच्या सिद्धांतासोबतच तुम्हाला जीवनविषयक तत्त्वज्ञान सांगतो. कारण हे जे सांगताना तुझ्याच अंतरात तू दिव्यता शोध, प्रत्येक माणसाला त्याने ते शिकवलं आणि त्यातूनच सगळी माणसं उभी राहिली आणि स्वच्छ चारित्र्यासहित एक अख्खा परिवार उभा राहिला. शोधिसी मानवा राऊळी मंदिरी नांदतो देव हा आपुल्या अंतरी. शोधिसी मानवा राऊळी मंदिरी नांदतो आयुष्य हे कधी मोठ्या पदांनी ओळखलं जातं तर कधी छोट्या छोट्या आठवणींनी. हो, भातुकलीच्या खेळासारखंच कधी हसत तर कधी रुसत तर कधी शांतपणे पुढे जात. या खेळात राजा असतो, राणी असते, पण दोघांनाही माहीत असतं हा खेळ क्षणिक आहे. तरीही तो मनापासून खेळला जातो. भाऊंचंही तसेच झाले. आज त्या आठवणींना उजाळा देताना, त्यांना नमन करताना हेच गीत का असेल तर सहजीवन भाऊ या दोघांचं जे नातं होतं ते त्याच राजा राणीसारखं होतं की एकमेकाविना अपूर्ण आहेत. आणि सहजीवन संस्था आपल्या भावना उत्कटपणे किंवा विरहाच्या भावना प्रकट करण्यासाठी आपण एक रूपक घेतलं की या भावना सहजीवन संस्था गाते आणि ती प्रकट करते आपलं एक विरहगीत. भातुकलीच्या खेळामधली, भातुकलीच्या खेळामधली राजा आणि परा. अर्ध्यावरती धाव मोडला अधुरी एक कहाणी. वदला मला समजली शब्द वाचून भाषा. राजा वदला मला समजली शब्द वाचून भाषा.
माझ्या नशिबात सवे बोलती तुझ्या हातच्या रेषा राणीच्या डोळा तेव्हा राणीच्या डोळा तेव्हा दाटून आले पाणी अर्ध्यावरती डाव तुलीच्या खेळामधली राजा मधुरी एक काही व्यक्ती आपल्या आयुष्यात फक्त स्वतःसाठी जगत नाहीत, त्या समाजात अंधार कमी करण्यासाठी आपलं आयुष्य झिजवतात. अज्ञानाचा अन्यायाचा अंधार शब्दांनी नाही तर कृतीने दूर करतात. आज त्या मूल्यांना आठवत या प्रकाशाला नमन करत हे गीत सादर करतो. आपण आपल्यातला प्रत्येक जणच त्या प्रकाशाचाच उपासक असतो. भले आपल्या पूजाच्या पद्धती वेगळ्या असतील, कोणी थेट दिव्याला नमस्कार करतो, कोणी त्यातल्या श्रमसंस्कारातून निर्माण झालेल्या तेलाला नमस्कार करत असेल, कोणी वातीला नमस्कार करत असेल, परंतु एक नक्की, आपण सगळे अंधार नाकारणारे आणि प्रकाशाचे उपासक आहोत. अर्थात हे प्रकाशाचे उपासक असल्यामुळेच आमच्या समोर, अर्थात त्या काळात भाऊच्या समोर खूप त्या समस्या आणि खूप असा गडद अंधार. हळूहळू हळूहळू ते आपल्या सगळ्यांच्या सहकार्यांचे हात लाभले, लोकांची साथ लाभली, दातृत्वाचे हात लाभले. देवाचा आशीर्वाद, आईवडिलांचा आशीर्वाद आणि सगळ्यांच्याच कृपेमुळे दिवस चांगले आले आणि सगळं कच्च मिट्ट काळं दूर सारून एक लख मोकळ्या प्रकाशाकडे सगळेच सहजीवनाचे आपले कुटुंब गाऊ लागले हे गीत. फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश. फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश. दरी खोऱ्यातून वाहे एक प्रकाश प्रकाश. फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश. झाले सारे हो पाय वाटा जाग्या झाल्या. रान जागे झाले सारे पाय वाटा जाग्या झाल्या. सूर्यजन्म काढून केली संगी सावल्या सावल्या हो. एक अनोखे लावण्य घरस फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश. फिटे अंधाराचे जाळे मोकळे आकाश. जरी आज भाऊ आपल्यात नाहीत तरी त्यांनी दाखवलेला प्रकाश अजूनही मार्ग दाखवत आहे. कारण माणूस जातो पण विचार राहतात आणि याच विचारातून अंधाराचे जाळे हळूहळू फिटत जाते. भाऊंच्या साठी आपल्याच महाविद्यालयातील अमोल कांबळे यांनी स्वरचित
ते अमोल कांबळे आता स्वरचित सादर करतील आपल्यासमोर. भाऊंच्या जीवनावर आधारित छोटंसं सादर करत आहे. लक्ष असू दे शब्दाकडं. सजीवन परिवाराला गेलात जीव लावून, सजीवन परिवाराला गेलात जीव लावून, भाऊ मन हे चिरून जाते, भाऊ मन हे चिरून जाते, तुमच्या फोटोकडे पाहून, भाऊ मन हे चिरून जाते, तुमच्या फोटोकडे पाहून, सजीवन परिवाराला गेलात जीव लावून, भाऊ मन हे चिरून जाते, तुमच्या फोटोकडे पाहून, भाऊ मन हे चिरून जाते, तुमच्या फोटोकडे पाहून. शिक्षणाची कास हाच तुमचा ध्यास, शिक्षणाची कास हाच तुमचा ध्यास, स्वप्न हे केले पुर, स्वप्न हे केले पुर, राजकारणाला सामाजिक क्षेत्राला, राजकारणाला सामाजिक क्षेत्राला चढविला असा नूर, चढविला असा नूर, रोज रोज आठवण येते राहून राहून, भाऊ मन हे चिरून जाते, तुमच्या फोटोकडे पाहून, भाऊ मन हे चिरून जाते, तुमच्या फोटोकडे पाहून, सजीवन परिवाराला गेलात जीव लावून, भाऊ मन हे चिरून जाते, तुमच्या फोटोकडे पाहून, सजीवन संस्थेला नवजीवन देण्या, सजीवन संस्थेला नवजीवन देण्या, तुमचे हे उपकार फार, तुमचे हे उपकार फार, या कुटुंबासाठी गोरगरिबांसाठी, या कुटुंबासाठी गोरगरिबांसाठी तुमचाच होता आधार, तुमचाच होता आधार, भाऊ तुम्ही शिक्षणाचा वटवृक्ष गेला तरुण, भाऊ मन हे चिरून जाते, तुमच्या फोटोकडे पाहून, भाऊ मन हे चिरून जाते, तुमच्या फोटोकडे पाहून. व्यक्तिविषय जीवन संक्षिप्त परिचय हे सगळं आपण भाऊचं सगळ्यातून वाचत असतो, ऐकत असतो, पाहिलं. त्यांचं योगदान काय आहे तर यावरती छोटीशी नजर टाकलेत. मला वाटतं याही स्वरचित काव्यपंक्ती आहेत. आपलेच श्रीमान चंद्रला शेठ हायस्कूल येथील शिक्षक सतीश साठे सर. नमस्कार. स्टार्ट.
नाही. खरं तर भावांसाठी माझ्याकडून संगीतमय भावांजली आहे. तुम्ही काय द्या सुरू द्या. भाऊंचं योगदान मी गेली 28 वर्ष आपल्या सर्जन संस्थेमध्ये सेवा करतोय. मी डोळ्यासमोर भाऊंचं कार्य पाहिलं आणि मलाही थोडं वाटलं की आपणही भाऊंच्या विषयी 4 शब्द लिहावे आणि ते स्वरचिता मी आपल्या पुढं सादर करत आहे. चुकलं मापलं तर माफ करा. माझा छोटासा प्रयत्न आहे. संगीतमय या ठिकाणी श्रद्धांजली, आदरांजली आणि भावांजली. भाऊंचं योगदान. हिराबाईंच्या तोडीला उषाताई जोडीला, हिराबाईंच्या तोडीला उषाताई जोडीला आहे भाऊंचं योगदान सजीवन संस्थेला. आहे भाऊंचं योगदान सजीवन संस्थेला. आहे भाऊंचं योगदान सजीवन संस्थेला. शाळेला सुरुवात आहे भाऊंचं योगदान सजीवन संस्थेला. आहे भाऊंचं योगदान सजीवन संस्थेला. आहे भाऊंचं योगदान सजीवन संस्थेला. शिक्षण क्षेत्रात भाऊ आदर्श अवतार. आहे भाऊंचं योगदान सजीवन संस्थेला. आहे भाऊंचं योगदान सजीवन संस्थेला. या जनतेच्या दरबारी भाऊ लोकांनी
धन्यवाद. आपल्या सर्वांच्या लक्षात आलं असेल की या एका असामान्य माणसासाठी अगदी संसदेतल्या उच्चभ्रू आणि उच्च अभिरुची असलेल्या लोकांतील संगीत आणि आदिवासी पाड्यावरती गाव कुस्त्यांवरती गाव वस्त्यांवरच्या संगीताचा सगळ्यांचा गैवर आणि सगळ्यांचा फुटलेला हुंदका या सगळ्यांचा स्वर सारखा असतो अशी असामान्य लौकिकाची आणि कर्तृत्वाची उदाहरणं फार विरळी आहेत. आम्ही सर्व भाग्यवान आहोत की आज भाऊंच्या छत्रछायेखाली आम्हाला काम करायला मिळालं. आज आपण इथे सांगीतिक जीवन यात्रेचाच फक्त इथे आपण म्हणजे तेवढ्यापुरताच थांबतोय. स्वल्पविराम देतोय पुन्हा पुन्हा भेटण्यासाठी. पण आपण इथे भाऊंना निरोप देत नाही आहोत तर एका विचारधारेचा वारसा स्वीकारत आहोत. ते शारीरिक स्वरूपात आपल्यातून निघून गेले असले तरी त्यांच्या कृती, त्यांची मूल्य आणि विचार आजही आपल्यासोबत आहेत. ज्या वाटेवर ते चालले ती वाट पुढे नेणे हीच खरी आपल्याकडून त्यांना आदरांजली ठरेल. आज सांगीतिक जीवन यात्रा या संपूर्ण कार्यक्रमाची संकल्पना कार्याध्यक्ष आदरणीय श्री मंगेशभाई बुटाला यांची असून सर्वांना संधी मिळावी, सहजीवनाचा उद्देश सार्थ ठरवावा, संघभावनेने सर्वांनी हातात हात घालून काम करावे या उदात्त हेतूने त्यांनी ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली देखील नव्हे, स्वतः सादरीकरणास सुद्धा बसले. गाण्यांची निवड, शब्दरचना, सत्यबद्ध करणे, दिग्दर्शन सर्वच मान्य श्री मंगेशभाई यांनीच केले. सांगीतिक जीवन यात्रेला इथे स्वल्पविराम देताना आपण त्यांच्यासोबत सतत राहण्याची प्रतिज्ञा करूया आणि सहजीवनाचा वारसा पुढे असाच चालूया. धन्यवाद.